पुणे गणेश उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आपण आज आलो आहोत गोरा कुंभार मटका भंडार, जिथे तुम्हाला माहिती आहे खूप सुंदर आणि सुरेख गणेश मूर्त्या असतात. या साईडला मंडळाचे गणपती आहेत, या साईडला ही मंडळाचे गणपती आहेत, तिकडेही छोट्या मंडळांसाठी गणपती आहेत. आणि आपल्यासोबत आहेत सोम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण गोरा कुंभार मटका भंडारमध्ये आलो आहे. पण मी बघतोय की मूर्त्या जशा आपल्याकडे असतात सुबक सुंदर, तशा यावेळेस तर मंडळासाठी तर आहेतच, प्लस घरगुतीसाठी पण असणार. हो. इको फ्रेंडली आणि पीओपी आपल्याकडे टोटल किती गणपती असणार? इको फ्रेंडली आपण 6 इंचापासून ते 3 फुटापर्यंत ठेवतो. प्लस आपल्याकडे इको फ्रेंडलीचे 2-2.5 प्लस मूर्त्या असतात. ओके. आणि पीओपी मध्ये किती असतील साधारण साईज आणि किती मूर्ती असतील? साईज आपण 1.5 फुटापासून पुढे ठेवतो, ते 6 फुटापर्यंत असतात आपल्या पीओपीचे. क्या बात आहे. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो, श्रीमंत दगडूशेठ हलवाई किंवा ड्रेपरीवाला, इथं ड्रेपरीचंही काम चालू आहे. तशाच विविध प्रकारचे इथं गणेश मूर्त्या भेटणार आहेत. पण म्हणजे एंट्रीपासून करतोय तर आपण पहिले मंडळाची मूर्त्या बघूया. हो. जसं आता ह्या साईडला आहेत, तर आता ह्या ज्या मूर्त्या आहेत अजून कलरिंग व्हायच्या राहिल्या, तर बुकिंग व्हायच्या राहिल्या, तर बुकिंग झाल्यात काय याच्यातल्या? ह्याच्यातले निम्मे बुकिंग झालेले आहेत, निम्मे अवेलेबल आहेत. अवेलेबल आहेत. पण अजून मूर्त्या येतात आपल्याकडे का नाही येणार आता मोठ्या? आता एवढंच आहे. एवढेच आहेत. पण आता जर एखादी मूर्ती जर मला आवडली, आता समजा ही मूर्ती तर खूप आकर्षक आहे, ह्या मूर्तीला काय नाव दिलं आपण? हा विठ्ठल आहे 5.5 फुटातला. ओके. ह्याला ड्रेपरी येणार का असं? हो, ड्रेपर पण ही बुक झाली आता, पण मला पाहिजे असेल तर अवेलेबल होईल. अवेलेबल होईल. ओके. आणि ही मुंबई स्टाईल आहे ना? मुंबई स्टाईल ओके. तर मित्रांनो बघू शकता ही एक मूर्ती पण ही अवेलेबल आहे. अवेलेबल. लालबागचा राजा. हा लालबागचा राजा 4.5 फीट मधला आहे. ओके. हा बुक आहे, पण ह्याच्यात पाहिजे असेल तर भेटून जाईल. प्लस हा आपला 5.5 फुटातला हा अवेलेबल आहे. हा अवेलेबल आहे. आणि ह्यालाही आपण म्हणजे धोती पासून संपूर्ण म्हणजे जसं फुल डायमंड वर्क करून भेटेल. अच्छा, डायमंड वर्क पण केलं जातं, मेटल वर्क जे असतं ते पण हो, आपल्याकडे सगळं होतं. सगळं. आणि ही वाली मूर्ती कुठली आहे? हे अल्पेश, म्हणजे त्याचं दुसरं नाव चौरंग आहे. चौरंगावर गणपती बसलेले ते राईट. 5 फूट आणि 4 फुटामध्ये अवेलेबल आहे. पण हे आपल्याला घरगुतीसाठी पाहिजे असेल ते पण भेटून जातील. 1.5 फुटाचे पण आहेत, 2 फुटाचे पण आहेत आणि 2.5 फुटाचे पण आहेत आपल्याकडे. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे. जसं याचं फिनिशिंग संपूर्ण गोष्टी इथे हे झालं जातं. आणि ह्या साईडला जे आहेत ते आता ऑलमोस्ट कलरिंग झालेले आहेत. कलरिंग झालंय, ड्रेपरही चालू आहेत. ओके. आणि बरेचसे विदाउट कलरिंग ही बुक आहेत. हो. तर म्हणजे दरवर्षी म्हणजे आता साधारणतः आपले म्हणजे वर्षानुवर्ष मला वाटतं हे 4थी-5वी पिढी आहे तुमची. हो. तर दरवर्षी बुकिंग केव्हा चालू होतं आणि किती तारखेपर्यंत बुकिंग चालू असतं? आता जुलै एंड पासून ते बुकिंग चालू होते, ओके. ते गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत. आदल्या दिवशीपर्यंत. पण ड्रेपरी वगैरे पाहिजे असेल तर ते कधी सांगायला पाहिजे? साधारणतः एक 10 दिवस आधीपर्यंत किंवा 5 दिवस आधीपर्यंत? नाही, महिनाभर आधी तरी सांगायला पाहिजे. महिनाभर आधीपर्यंत. ओके. तर मित्रांनो बघू शकता इकडे आणखी एक मूर्ती आहे, ही खूप सुंदर आहे आणि युनिक मूर्ती. म्हणजे ही साधारणतः किती फुटामध्ये असेल? ही 3.5 फुटाची. 3.5 फूट ही ड्रेपरी करण्यात आली आहे. आणि इकडे ड्रेपरीचं काम चालू आहे. हे चालू आहे. परत प्लस इथं पण दगडूशेठ आहे 5 फुटामध्ये. ओके. 5 फुटामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई. 4 4 फुटामध्ये फुटामध्ये पण आहे. टिटावळा आहे 4 फुटामध्ये. ओके. आणि संपूर्ण काम तुमच्या समोर बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो, इथंच चालू आहे आणि इथं संपूर्ण ड्रेपरी करण्यात येते. तर आपण ही मूर्ती बघा, मागची एक खूप सुंदर मूर्ती आहे, ही अवेलेबल आहे. ही अवेलेबल आहे. आणि याचं जर तुम्ही धोतर बघितलं किंवा ओव्हरऑल फिनिशिंग बघितली, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ही मूर्ती पण तुम्ही जर बघितलीत तर ह्याची फिनिशिंग वगैरे एकदम अप्रतिम. कारण की एवढ्या मोठ्या मूर्तीला एवढं सुंदर फिनिशिंग करणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे तुम्ही बोलले मेटल वर्क आणि डायमंड वर्क हे वाला आहे ना. तर आता जसं आपला कारखाना आहे, मला आठवतं आहे की आपले अजून 3 मजल्यापर्यंत मूर्त्या असतात. म्हणजे आता हात आपण ग्राउंड फ्लोअर बघतो, पण वरती गेलो तर आणखी वर मूर्त्या असतात तिकडे. तर आता ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या पण मंडळासाठी आहेत. ह्या किती फुटामध्ये असणार आहेत? ही 4.5 फुटातली आणि हे 4 फुटातली आहे. ओके. आणि वरची जी आहे ते 4 फुटातले आहेत आणि हे 3.5 फुटातले. ओके. ही मला वाटतं चिंचपोकळीचा चिंतामणी टाईप. हां. पण जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघता ना, इथं जर आलात तुम्ही तर इथं तुम्हाला खूप चांगल्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत. आणि तसंच हा वाला पूर्ण सेक्शन कसला? हा शाडू मातीचा सेक्शन आहे पूर्ण. प्लस आपण ह्याला ड्रेपरी केलेले आहेत. ओके. हे 16 इंच मधले गणपती आहेत. ओके. त्यात ड्रेपरी केलेत. हा बाल गणेश. राईट. तर बघू शकता बाल गणेश, इकडे पण आपण बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि सगळ्यांना ड्रेपरी वेगळी आहे. जर आपण बघितलं आता ह्याला हे आपण बालकृष्ण अवतार. मग त्याला जर ते आपलं हे पाहिजे असेल बासरी वगैरे बासरी. भेटेल. हो. ओके. तर बघू शकता ते खूप सुंदर आहे. तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई आता पुण्यातला आराध्य दैवत आपण बोलतो. हो. तर ह्याच्यात आता अजून साईजेस असतील का? साईज आपल्याकडे ह्या साईज पासून 6 इंचापासून ते 3 फुटापर्यंत आहे आपल्याला. 3 फुटापर्यंत आहे. आणि इको फ्रेंडली मध्ये तुम्ही बोलले किती पॅटर्न असणार साधारण, किती प्रकारच्या मूर्ती असणार? 150 प्लस व्हरायटीज आपल्याकडे. आणि संपूर्ण इकडे बघायला भेटेल. हो. तर मित्रांनो बघू शकता इकडे डिस्प्ले पण आहे. प्लस आता समजा मला एखादी ही मूर्ती आवडली, पण ह्याच्यात इथे एकच दिसते पण बुक झाली, ह्याच्यात अजून ऑप्शन असतील हो. माझ्याकडे? प्रत्येक मूर्तीमध्ये किती ऑप्शन असतील? 5-6 असतील का जास्तही असतील? जास्त असते. ओके. तर बघू शकता मित्रांनो वरती 6 इंचाच्या आहेत, खाली 1 फुटाच्या मूर्त्या आहेत. मी संपूर्ण मूर्ती दाखवायचा प्रयत्न करतोय. इकडे आपण बघू शकता तसं स्वामी रूपातली मूर्ती आहे. इकडे बाल गणेश शंभू रूपातली आहे. प्लस इकडे आपण बघू शकता इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत. दगडूशेठ हलवाई म्हणा किंवा मग विथ
विदाउट ज्वेलरी विथ ज्वेलरी. इकडे पण बघितलं तर मुंबई स्टाईल गणेश मूर्ती जी की ऑरेंज कलरमध्ये. कारण मुंबईला जर तुम्ही बघितलं की मुंबईला कलरफुल मूर्त्या खूप आवडतात ना लोकांना, राईट. जशी आज इकडे हे पण बालगणेश आहे. बालगणेश आपला हा 15 इंचातला आहे. ओके. हा 1 थीम मधला आहे. वन थीम. आणि आणि तसंच जर तसंच कलरमध्ये पाहिजे असेल तर आहे. तसंच हा आहे. ओके, सेम, हो. काहीच फरक नाही. नाही, क्या बात आहे. आणि इकडे पण बघू शकता शंकावरचा गणेश प्लस इथे ही ड्रेपरी करून ठेवली. ड्रेपरी करून आहे. आता ड्रेपरी जर पाहिलं असेल यांना, जर माझा समजा 14 तारखेला गणपती आहे, 8 तारखेपर्यंत जर सांगितलं तर समजेल. नाही, तुम्हाला तारीख 5 तारखेपर्यंत आहे. 5 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत ड्रेपरी सांगितलं तर भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहेत इकडे. तुम्हाला आता हा इको फ्रेंडली सेक्शन तर दाखवतोय, पण याच्यानंतर POP दाखवणार आहे. तर इकडे बघितलं जसं आपण बघतो यावेळेस इकडे डेकोरेशन पण ठेवलेलं आहे. हो, ह्या वर्षी आपण सगळे रेडीमेड डेकोरेशन ठेवलेत. हा केदारनाथ बोला, लालबाग मागच्या वर्षी 2025 ला जे लालबागचं ओरिजिनल डेकोरेशन होतं राईट. ते डेकोरेशन आहे. जगन्नाथपुरीचं आहे, परत तिरुपती बालाजीचं आहे. आणि जे 2025 ला लालबागला डेकोरेशन होतं ते बिग साईज मध्ये, म्हणजे मोठ्या साईज मध्ये. राईट. म्हणजे साधारणतः ह्याच्यात 3 फुटाचा गणपती आरामशीर राहू शकतो. 2.5 फुटाचा. 2.5 फुटाचा. आणि त्यामध्ये ते पहिलंवाला जे त्यामध्ये 1.5 फुटाचा. 1.5 फुटाचा. हो. आणि ही आणि ह्याच्यात आपण बारके साईज म्हणजे घरगुती जे बसत ना सोसायटी बिसायटी, ते त्यांना ही साईज ओके. ओके, परफेक्ट आहे. कारण की सोसायटी म्हणा किंवा घरगुती गणपतीसाठी पण ही हो. साईज परफेक्ट आहे. आता म्हणजे कमीत कमी तुमचा ह्याच्यात हां, 1 फुटात ते 1.5 फूट गणपती आरामशीर बसतो. क्या बात आहे. आणि तर सोम, आता आपण यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई आपण जे इथे विराजमान केलेत, पण ऍक्च्युअली मंदिरात पण सेम डेकोरेशन असणार हो. ना? या वर्षी जे सेम डेकोरेशन आपण ते इथं पण केले साकारले. घरगुती गणपतीसाठी आपण करू शकतो. हो. तर प्रेम मंदिर आहे. आणि मेन म्हणजे प्रभू आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्यांचं जे डेकोरेशन ते आपण घरी बसू शकतो. इकडे आपण बघू शकता लालबागचा राजा ड्रेपरी करून ठेवण्यात आलेला आहे. ही मूर्ती किती फुटाची असणार आहे साधारण? ही 3 फुटाची. ओके. आणि मागे जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे ती हे 2.5 फुटाचे ते. पण ही इको फ्रेंडली आहे ना, कारण की खाली नाही, POP आहे. हो. पण आता जसं इको फ्रेंडली मूर्ती वजनदार असतात तर त्याला पार्ट येतोच कंपल्सरी. हो, इको फ्रेंडलीला पार्ट मी देतो. ओके. तर आता मित्रांनो बघू शकता इकडे यांच्याकडे खूप सुंदर मूर्त्या आहेत. जसं आता सोम, आता हे आपण ज्या मूर्त्या बघतो या साईडला, तर ह्या इको फ्रेंडली असणार का? ह्या सगळ्या या सगळ्या POP? POP आहेत. या सगळ्या POP आहेत. आणि ह्यांनाही ड्रेपरी करणे, म्हणजे जसं आपण बघू शकतो शारदा गजानन म्हणा किंवा वरती जे ब्रोश लावलेले गणपती मूर्ती आहेत, पेटे विविध आहेत. आणि ही एक मूर्ती जी आता आपण बनवली आहे, ही अल्पेश आहे. आपण जी बघितली होती आपण दुसऱ्या गोडाऊनला 5 ते 4 फुटाची, ही 2 फुटामध्ये आहे. फक्त ही ड्रेपरी केलेली, ही फुल कलर बिलर करून डायमंड कलर करून ठेवलेली आहे. राईट. तर बघू शकता ही एक मूर्ती खूप सुंदर आहे आणि ह्याला कलरिंग आणि ड्रेपरी करून ठेवण्यात आलेली आहे आणि वरती पण आहेत. राईट. हो. तर इकडे बघू शकता इकडचे पण मूर्ती जशी आधी शंकर अवतार किंवा मग नंदी सोबत आहे, किंवा इकडे आपण खाली बघू शकता खाली खूप हे बघा आपण कांतारा अवतार मध्ये काढलेलं आहे. ओके, कांतारा. हो. क्या बात आहे. जसे पूर्ण फिनिशिंग करत तुम्ही बघितले मित्रांनो, सेम म्हणजे जसं पिक्चरमध्ये दिसतं तसं सेम. हो, सेम केले. कांतारा थीम जर डेकोरेशन करायचं असेल तेही करता येईल. हो. क्या बात आहे. आणि ह्या साईडला आहेत. या साईडला मोठे आहेत मंडळाचे जे साईडला. आणि लालबागचा राजा आपण इकडे बघू शकता, ही 4 फुटातली अवेलेबल आहे. हो. याची फिनिशिंग बघा मित्रांनो. आणि तसंच सर्वात महत्त्वाचं डोळ्याच्या कलरिंग वगैरे ही 3.5 फुटामधली आहे. ही पण अवेलेबल आहे. ही पण अवेलेबल आहे. तर ही मूर्ती बघू शकता खूप सुंदर आहे. आणि तशीच सुंदर याला कलर कॉम्बिनेशन ड्रेपरीचंही करण्यात आलेलं आहे. या साईडला तर ह्या मूर्त्या कुठल्या असणार आहेत? हे इको फ्रेंडली आहेत. इको फ्रेंडली. तर हे वाला ह्या POP आहेत ह्या 2. ओके. बाकी सगळे इको फ्रेंडली आहेत. पण आपल्या आता जे पारंपरिक गणेश मूर्त्या आपण बोलतो त्या बघायला अट्रॅक्टिव्ह वाटतातच. म्हणजे कुठल्याही अँगलनी बघा असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याकडे बघतो. राईट. तर ह्या साईडलाही बघू शकता ही एक ड्रेपरी बघा. कलर कॉम्बिनेशन खूप युनिक आहेत आपल्या इथे. फेटा व्हाईटमध्ये मूर्ती बघू शकता. आणि याचं वरचं फिनिश एक दंत. इको फ्रेंडली का POP आहे? इको फ्रेंडली आहे. ओके. आणि इकडे म्हणजे लालबागचा राजा लॉकडाऊनमध्ये जो होता, लॉकडाऊन मध्ये जो पॅटर्न होता तो आपण आणलाय. क्या बात आहे. 4 फुटामध्ये होता. हा आपला 2 फुटाचा असेल ना? हो. आणि हा पाटासोबत म्हणजे इको फ्रेंडली आहे. हो. हो. क्या बात आहे. आणि ह्या साईडला काय असणार आहे? इको फ्रेंडली आहे सगळी ह्या साईडला. हा पूर्ण सेक्शन इको फ्रेंडली आहे. ओके. तर मित्रांनो बघू शकता ह्या साईडलाही खूप सुंदर मूर्ती आहे. तसंच आपला श्रीमंत दगडूशेठ हलवाई ही मूर्तीला आपण काय नाव दिलं म्हणजे साधारणतः? हे चौरंग गणपती आहे. आणि किती फुटामध्ये आहे? हा 2.5 फुटामध्ये आहे. इको फ्रेंडली. हो. आता हे उचलायला जरा मला वाटतं 2 लोक तर मिनिमम लागेल. 2 ते 3 लोक आरामशीर लागतात. कारण की प्युअर इको फ्रेंडली. हो. शाडो माती. हो. आणि ही ड्रेपरी बघू शकता इकडे वरती मूर्त्या बघा. कुठलीही मूर्ती जर तुम्हाला आवडली ना मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि खाली नंबर मेन्शन आहे जिथे कॉल करून देऊ शकता. तसंच मुंबई स्टाईल. क्या बात आहे. तर साधारणतः आता एक गणपती ड्रेपरी करायला किती वेळ लागतो? कमीत कमी 3 ते 3.5 तास. एक गणपती करायला.
कारण काही ठिकाणी 2-2 तास लागतात, कारण तुमच्याकडे बऱ्याच वर्षांपासून ड्रेपरी करतात, त्यामुळे मी हा विचारतो की किती वेळ लागतो. आपण का टाइम हे करतो जास्त, ओके. गणपतीला का टाइम देतो, कारण की इको फ्रेंडली गणपती हा नाजूक गणपती असतो. राईट. नाजूक गणपती असल्यामुळे आपण काम स्लोली केलं आणि सगळं निवांत केलं तर गणपती हे होतो. परफेक्ट. राईट. सुंदर फॉर शुअर. कारण की तुम्ही जर मूर्त्यांची फिनिशिंग बघितली ना, म्हणजे इको फ्रेंडली असूनही यांची फिनिशिंग खूप सुंदर करण्यात आली आहे. आता जसं हा बघू शकता, ही मूर्ती आपण वासरू सोबत किंवा ही गणपती बाप्पासोबत. तसंच या साईडलाही तुम्ही बघितलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई छोट्या साईजमध्ये हवे असेल पण इको फ्रेंडली विथ ड्रेपरी, तर इकडे तेही अवेलेबल आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बघा, प्रभू श्रीराम अवतार आणि एक कृष्ण अवतार, कृष्ण होता. बाल गणेश आणि हे अष्टविनायक. ही पारंपरिक मूर्ती दरवर्षी मला माहिती आहे आजकाल फक्त तुमच्याकडे बघायला भेटते अष्टविनायक. कारण की अष्टविनायक काळापूर्वी खूप लोक असे घरी ठेवायचे. आणि ही एक साईड बघू शकता तुम्ही, खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे. आता आपल्या वरच्या मजल्यावर काय काय ठेवलेलं आहे? वरच्या मजल्यावर पीओपी आहेत 3-3.5 फीटाची. तर मित्रांनो, आता आपण ह्यांच्या दुसऱ्या फ्लोअरवर आलो आहे, जिथे तुम्हाला बघू शकता हा म्हणजे इकडे प्रत्येक मूर्तीमध्ये जसं तुम्ही बोलले की 5-6 ऑप्शन आहेत, ते समोरच बघायला भेटतील. राईट. जसं हे संपूर्ण इकडे ठेवलेले आहेत. तर इकडे आणखी काय असतील का तेवढेच आहेत जे आपण खाली बघितलेले? जे खाली बघितले तेच आहेत, फक्त ह्याचे तुम्हाला इथं व्हरायटी ठेवलेत. ओके. म्हणजे जर आपण हे आता जसं काही स्टॉलवाले असतील, त्यांना होलसेलमध्ये तुमच्याकडे मटेरियल पाहिजे असेल ते भेटून जातं. हो, भेटून जातं. त्याला कधीपर्यंत यायला लागतं म्हणजे दरवर्षी? म्हणजे आपण काय करतो, आपण बुकिंग घेत नाही. ओके. फर्स्ट पॉईंट. ओके. ज्यांना होलसेलला पाहिजे ओके. ते येतात, ओके. बुक करतात आणि लगेच घेऊन जातात. लगेच घेऊन जातात. लगेच घेऊन जातात. इमिजिएट अवेलेबल हा, असतं. immediate. जसं बाकी ठिकाणी आधी Booking करून ठेवतात, तसं नाही आपल्याकडे. तुम्ही कधी आला तर इथं भेटणार आणि घेऊन जाणार तुम्ही डायरेक्ट. काय होतं तर मित्रांनो, बघू शकता होलसेलसाठी पण तुम्ही बघत असाल ना, तर इकडे मूर्त्या डायरेक्टली ठेवल्या आहेत. म्हणजे आता ही मूर्ती बघितली तर ह्या संपूर्ण मूर्त्या इकडे त्याच पॅटर्नमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल आता बाल गणेश मोदकच्या सोबत तर तसंच आहेत. तर इकडे ह्या संपूर्ण मूर्त्या आहेत. तसंच या साईडला जर तुम्ही बघितलं तर या साईडलाही मूर्त्या ज्या आहेत त्या इको फ्रेंडलीवाल्या आहेत, इको फ्रेंडलीमधल्या आहेत. आणि आता पीओपी जसं तुम्ही बोललं इकडे जास्त आहे. हो, तर या पीओपीच्या संपूर्ण इथनं या 2.5 फूट 3 फूट सगळी हेतच आहेत. ओके. जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता, संपूर्ण मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. ही मूर्ती बघा, खूप युनिक आहे आणि मस्त आहे एकदम. कारण की याची फिनिशिंग जर तुम्ही बघितलीत, अप्रतिम, बेस्ट. हे हनुमान गणपती बसलेले आहेत. म्हणजे आपलं राम म्हणजे मंदिर, श्रीराम टाईपच. श्रीराम टाईप. आणि अयोध्याचं मंदिर आहे बॅक साईड. राईट. आणि याला ड्रेपरी करायची असेल ते करून भेटेल. हो. टिटवाळा प्लस ह्याच्यात बघू शकता टिटवाळा पॅटर्नमध्ये पण त्याची जे कानाची रचना आहे ती वेगळी आहे. लालबागचा राजा इकडे वेगळा आहे. इथे डायमंड वर्कमध्ये गणेश मूर्ती आहे. आणि आपल्याकडे सुप्रसिद्ध मूर्तिकार पण आहेत मागं, त्यांना पण घ्या विकायला. वेगळं कुठलं असणार दादा? या साईडला पण पीओपीचेच आहेत, ज्या टेबलवर लावल्यात ह्या. आणि आणि ज्या रॅकवर लावल्या आहेत त्या इको फ्रेंडली. इको फ्रेंडली आहेत. तर बघू शकता पीओपीमध्ये इकडे खूप सुंदर मूर्ती आहेत. जसं आपण ही बघता, ही एक खूप युनिक मूर्ती आहे जी इथे अवेलेबल आहे. तसंच मुंबई स्टाईलमध्ये आहेत, भारत माता आणि वंदे मातरम थीम. प्लस तसंच लालबागचा राजा आपण बघू शकता, याच्यातही कलर ऑप्शन आहेत. मुंबईचा राजा टाईप आहेत. प्लस इकडे आपण बघू हा टिटावळा आहे, टिटावळ्याला आपण फेटा घातलेला आहे. ओके. युजली आपल्याकडे आपला हे जे असतं की नॉर्मल असतो मुकुट, पण आपण फेट्यामध्ये पण दिलेलं आहे. तसंच यांच्याकडे आहे ना मोठे घरी जर आर्टिकल पण असतील 12 बलुतेदार, ते पण इथे अवेलेबल आहेत, जसं तुम्ही बघू शकता. आणि ह्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत. राईट. तर आता आपलं बुकिंग आणि ह्याचं आपलं कारखान्याचं टायमिंग काय असेल? सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत दररोज ओपन आहे. आणि गणेश उत्सव जसं जवळ येईल शेवटच्या आठवड्यात, तर पूर्ण दिवस असेल कसं असेल? आपलं म्हणजे शेवटचे 3 दिवस आहेत ना, आपलं 24 तास चालू राहतं. ओके. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ गोरा कुंभार मटका भंडार पुणे येथील. तर इथला गणपतीचा व्हिडिओ आलेला आहे. डेकोरेशनचा व्हिडिओ खूपच लवकर येणार आहे. तर चॅनलमध्ये नवीन असणार, सबस्क्राईब करा, नंबर मेन्शन आहे, कॉल करून व्हिजिट करा आणि आपल्या आवडीचा गणपती बाप्पा बुक करा.